राम राम मंडळी, मी रोहिणी बसते. स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सावरिया सेटचं दर्शन झालं, पण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहून गेली. ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. कधीही आपण नवीन ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणची माहिती तर काढतोच का, आपण कुठं चाललोय, काय महत्त्व आहे त्या ठिकाणी. प्रवासामध्ये मला अशी सावरिया सेटची गोष्ट कळली. म्हटलं चला तुम्ही पण जाल तर तुम्हाला ती गोष्ट माहिती पाहिजे ना, तरच आपल्याला दर्शनाला किंवा फिरायला मजा येते. जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप धार्मिक स्थळं आहेत, त्यांचं एक वेगळी वेगळी महत्त्व आहे आणि वेगळी गोष्ट पण आहे. तसंच सावरिया सेटची सुद्धा एक गोष्ट आहे, ती अशी की एक राधा एक मीरा अंतर क्या है दोनों में, एक प्रेम दीवानी एक दर्शन दीवानी. यातली जी मीराबाई आहे ना, तिचा या गोष्टी संग संबंध आहे. सावरिया सेठ हे मीराबाईचेच गिरधर गोपाळ, ज्यांची ती पूजा करत होती, ज्यांच्यावरती प्रेम करत होती. असं मानलं जातं की मीराबाई जेव्हा भक्तीचा प्रचार करत होती, मीराबाई जेव्हा फिरत होती, तेव्हा मूर्ती एका संत दयाराम यांच्याकडे होती, म्हणजे सावरिया सेठची. आणि ही मूर्ती जेव्हा औरंगजेबाच्या सैन्याने मंदिर तोडण्यास सुरुवात केली ना, तेव्हा लपून ठेवण्यात आली होती. का मूर्तीला हानी होऊ नये किंवा तिचं नुकसान होऊ नये, तिच्या संरक्षणासाठी लपून ठेवली होती. पण मग ही मूर्ती बाहेर कशी आली आणि तिची सावरिया सेठ म्हणून ओळख कशी झाली किंवा सावरिया सेठ म्हणून पूजा कशी झाली, त्याची आता एक पुढं गोष्ट आहे. भोलाराम गुजर नावाचा एक गोपाळ होता, भडसोदाचा राहणारा तो. तर त्याला एक रात्री स्वप्न पडलं. भगवान श्रीकृष्ण स्वतः त्याच्या स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं का अशा अशा जागी जा, त्या ठिकाणी मी थांबलेलो आहे किंवा मी आहे, तू मला बाहेर काढ. तर स्वप्नात दिसल्याप्रमाणे भोलाराम सकाळी उठला आणि त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं का मला असं असं स्वप्न पडलं. मग सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ते सगळेजण ती जागा शोधायला लागले. स्वप्नात दिसल्याप्रमाणे गावकऱ्यांनी आणि भोलारामने ती जागा शोधली आणि जेव्हा गावकऱ्यांनी ती जागा खोदायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना भोलारामने सांगितल्याप्रमाणे, म्हणजे भोलारामच्या स्वप्नात जसं त्याला दिसलं त्या पद्धतीने 3 मूर्ती त्या ठिकाणी त्या जागेवर सापडल्या. त्या भगवान कृष्णाच्या मूर्ती होत्या. त्या सर्व सुंदर आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या होत्या. एक मूर्ती मांडफियाला नेण्यात आली, एक भडसोडाला नेण्यात आली आणि तिसरी मूर्ती त्याच ठिकाणी ठेवली होती. आता भोलाराम गुजर स्वप्नात दिसल्याप्रमाणे तो मूर्ती शोधली पण त्याने आणि ती गावात पण घेऊन आला. त्यानंतर त्याच रात्री भगवान श्रीकृष्ण त्याच्या स्वप्नात पुन्हा एकदा आले आणि त्यांनी सांगितलं की ही मंदिर ह्या गावामध्ये स्थापन कर आणि मोठं मंदिर बांध. तेव्हा हे सावरिया सेठचं मोठं मंदिर बांधण्यात आलं आणि त्या मूर्तीला सावरिया सेठ असंही म्हणण्यात आलं. आता या सावरिया सेठचं एक धार्मिक महत्त्व पण आहे बरं का. ते असं की सावरिया सेठ यांना संपत्ती आणि यशाचे आशीर्वाद देणारे देव मानले जाते. फक्त अनेकदा त्यांना त्यांचा व्यावसायिक भागीदार मानतात. जसं की आपला असताना आपल्या व्यवसायामध्ये एखादा भागीदार असतो, काही टक्केवारीमध्ये त्याला आपण पैसे ठरवलेले असतात तसं. आता आपल्या कमाईचा काही भाग मंदिराला दान करणारे व्यापारीसुद्धा आहे बरं का. अनेकदा आपण बातम्यांमध्ये बघतो का पेट्रोल पंप दान दिलेला आहे, कोणी संत्र्याचं झाड दान दिलेलं आहे, कोणी मोबाईल, कोणी लॅपटॉप, असं ज्याच्या त्याच्या परीने दान दिलं जातं. म्हणजे व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायामध्ये फायदा झाला की ते सावरिया सेठला नवस बोलतात आणि त्या पद्धतीने त्या टक्केवारीनुसार काही ना काही चढवता, ही तिथली मान्यता आहे. त्यांना त्वरित चमत्कार करणारे आणि भाविकांचे रडणे ऐकणारा देव असंही म्हटलं जातं. जे काही तुमचं दुःख असेल, जे काही तुमच्या अडचणी असाल, त्या तुम्ही त्या ठिकाणी सांगितल्या का त्या लवकरात लवकर पूर्ण होतात, अशी ही मान्यता आहे. तर अशा या सावरिया सेठचं आम्हीसुद्धा दर्शन घेतलं आणि योग आला कधी तुम्हीही जा आणि दर्शन घ्या बरं का. चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. आपला अजून खाटू श्यामचा प्रवास बाकी आहे, यानंतर तो व्हिडिओ अपलोड करेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, आत्ता माझ्या व्हिडिओ खाली हाईप नावाचं बटनही येतं. त्याच्यात कोणतेही पैसे कट होत नाही, पण हां, माझ्या व्हिडिओसाठी पॉईंट भेटता, जेणेकरून माझा व्हिडिओ अजून दुसऱ्या प्रेक्षकांपर्यंत जाईल आणि तुमच्या ताईला नवीन नवीन व्हिडिओ करायला प्रोत्साहन मिळेल.
तर असंच प्रोत्साहन देणारी साथ तुमची लाईक, शेअर आणि सबस्क्रायबरच्या माध्यमातून राहू द्या. चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.